दाओसच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया। जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला रवाना झालेत। या दौऱ्यातून महाराष्ट्राचे ब्रँडिंग, गुंतवणुकीच्या संधी, विविध उद्योगांबरोबर होणारे सामंजस्य करार आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी आदींची माहिती दिली आहे। मात्र या दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। गुजरातला गेलेले मुंबईतील उद्योग पहिले महाराष्ट्रात आणा, मग दाओसला जा असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिलाय। महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक आली पाहिजे यासाठी एक चांगला फोरम आंतरराष्ट्रीय पातळीवर दाओस येथे मिळतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देखील ब्रँडिंग महाराष्ट्राचं करणं, शोकेसिंग करणं, महाराष्ट्राच्या इन्फ्रा प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एक संधी मिळते आणि नक्की त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येतील। खरं म्हणजे आता सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राकडे एक वेगळ्या अपेक्षेने जगभरातले लोक पाहतात आलेलं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक महाराष्ट्रामध्ये उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आग्रही आहेत। त्याचा फायदा या दाओस दौऱ्यामध्ये नक्की होईल। आल्यावरती बघू आपण। उद्योग मंत्री मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत। 50-55 जणांचा ताफा घेऊन गेल्यात सरकारी पैशानं, बरं का। कोणाची गरज आहे, कोणाची गरज नाही, पण एक पिकनिक सहल काढलेली आहे परदेशात सरकारी पैशानं। PA, OSD, आजी माजी खासदार, तिजोरीची लूट आहे, तिजोरीची लूट आहे। तिथे गौतम अडाणी भेटणार आहेत, गौतम अडाणी इथे भेटू शकतात हो, असं मी आज वाचलं। पण दाओसला ज्या प्रकारे हा इतका मोठा लवाजमा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री गेले आहेत, जा, पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतून गुजरातला गेलाय तो आधी इथे घेऊन या, मग दाओस सोडून आणा। मुंबईतून महाराष्ट्रातून जो रोजगार, जे उद्योग, जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, बरं का, जे डायमंड मार्केट, वेदांत फॉक्सकॉन, असे अनेक अनेक प्रकल्प जे मुंबईतून गुजरातला गेले, त्यासाठी आधी गुजरातला जा आणि मग दाओसला जा। आधी गुजरातला जा, गुजरातवरून ते प्रकल्प परत महाराष्ट्रात आणा, गुंतवणूक, आणि मग दाओसला जा। आम्ही तुमचा खर्च करू दाओसला जाण्याचा, तुमचा जो लवाजमा आहे ना त्याचा खर्च जनता वर्गणीतून आम्ही करू, पण आधी गुजरातला जे आमचा उद्योग नेलेला आहे पळवून तो आणा।